श्री सद्गुरू कृपा अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, अतिशय इम्पॉर्टंट अशा प्रकारचा आपण जे काही ठोकळा प्रश्नसंच असेल तर ते या ठिकाणी आपण पाहणार आहोत. बघा आपली सध्याची जी सिरीज आहे ती 500+ प्रश्नांची सिरीज असणार आहे. त्याच्यामध्ये आपला हा भाग 1 असेल. बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढील लेक्चर्समध्ये आपण मॅक्झिमम प्रश्न पुन्हा घेणार आहोत. याच्यामध्ये थोडेसे आपण विद्यार्थ्यांना समजावे की प्रश्नसंच सुरू झालेला आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये साधारणपणे 20 प्रश्न असतील. पुढील सिरीजमध्ये भाग 2 मध्ये आपली जास्तीत जास्त प्रश्न असतील, हे लक्षात ठेवा. तुम्हाला हे सर्व प्रश्न ऑल एक्झाम कोणती एक्झाम देताचा असेल, MPSC असेल, राज्यसेवा असेल, त्याचप्रमाणे कंबाईन ग्रुप BC असेल, पोलीस भरती असेल किंवा कोणतीही महाराष्ट्र शासनाची सरळ सेवा भरती असेल तर तुमच्यासाठी अतिशय इम्पॉर्टन्स हे लेक्चर ठरणार आहे. तुम्हाला फक्त हे लेक्चर लास्टपर्यंत पाहायचं आहे, हे लक्षात ठेवा. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता कोणत्या प्रकारचा वेळ वाया न घालवता आपण लगेच काय करूया, या लेक्चरला आपण काय करूया, सुरुवात करूया. या ठिकाणी पहिला प्रश्न पहा. महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात पुणे करार कधी झालेला आहे? तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक A 1932. आता विद्यार्थी मित्रांनो, हा जो काही पुणे करार आहे तो कधी झालेला आहे, ॲक्च्युअली तारीख विचारली तुम्हाला तर 25 सप्टेंबर 1932 रोजी झालेला आहे, हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता पुढील प्रश्न लगेच पाहूया आपण. हिंदुस्थानचा वॉशिंग्टन ही पदवी महात्मा फुलेंना कोणी दिलेली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक A सयाजीराव गायकवाड यांनी ही पदवी दिलेली आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न पाहूया. केसरी हे वृत्तपत्र कोणी सुरू केलेलं आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक A गोपाळ गणेश आगरकर यांनी सुरू केलेलं आहे. मग हे जे वृत्तपत्र आहे ते किती 4 जानेवारी 1881 रोजी त्यांनी सुरुवात केलेली आहे, हे पण तुमच्यासाठी तारीख महत्त्वाची आहे. लगेच पुढील प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांनी 1892 ते 1895 पर्यंत फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य म्हणून काम केलेलं आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक A गोपाळ गणेश आगरकर यांनी. मग विद्यार्थी मित्रांनो, जे फर्ग्युसन कॉलेज आहे त्याची स्थापना कधी झालेली आहे? 1885 साली काय केलेलं आहे, त्यांची स्थापना झालेली आहे फर्ग्युसन कॉलेजची. आणि लगेच गोपाळ गणेश आगरकर यांनी 1892 ते 1895 दरम्यान काय केलेलं आहे, त्या ठिकाणी प्राचार्य म्हणून काम केलेलं आहे. बघा या ठिकाणी पुढील प्रश्न पाहूया. अनाथ बालिका आश्रमची स्थापना कोणी केलेली आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक A महर्षी दोंडो केशव कर्वे. आता याची स्थापना कधी करण्यात आलेली आहे हे पण पहा. 14 जून 1896 रोजी काय केलेली, याची स्थापना करण्यात आलेली आहे. आता पहा या ठिकाणी पुढील प्रश्न पाहूया. कोणत्या घटनेमुळे रवींद्रनाथ टागोर यांनी सर ही पदवीचा त्याग केलेला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक A जालियनवाला बाग हत्याकांड. आता ही जालियनवाला बाग हत्याकांड कधी झालेला होता? 1919 मध्ये. बघा तुम्हाला वेळोवेळी प्रश्न विचारला जातो, जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या साली घडलेला आहे? तर 1919 साली घडलेला आहे. हे इयरसुद्धा तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. लगेच पुढील प्रश्न पाहूया. बॉम्बे असोसिएशनची स्थापना कधी करण्यात आलेली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक A 1852. आता बॉम्बे असोसिएशनची स्थापना कोणी केलेली आहे? तर ते केलेले आहे डॉक्टर भाऊ दाजी लाड यांनी काय केलेलं आहे, डॉक्टर भाऊ दाजी लाड यांनी काय केली, याची स्थापना केलेली आहे. हा पण पर्यायची कोणी स्थापना केली हे सुद्धा तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. बघा या ठिकाणी पहा पुढील प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांना धन्वंतरी म्हणून ओळखले जात होते? उत्तर आहे पर्याय क्रमांक A डॉक्टर भाऊ दाजी लाड. बघा विद्यार्थी मित्रांनो, वैद्यकीय पदवी त्यांनी मिळवलेली होती आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये खूप चांगल्या प्रकारे त्यांनी काम केलेलं आहे, म्हणून त्यांना काय केलेलं आहे, धन्वंतरी म्हणून ओळखलं जात होतं, हे पण लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणी परमधाम आश्रमाची स्थापना केलेली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक B आचार्य विनोबा भावे. आता ही कुठे स्थापना केलेली आहे? तर वर्धा जिल्हा आहे. बघा वर्धा जिल्ह्यातील पवनार या ठिकाणी त्यांनी काय केलेले, याची स्थापना केलेली आहे. आता लगेच काय करूया विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढील प्रश्न पाहूया. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक A जगन्नाथ शंकर शेट यांनी केलेली आहे. आता ही कधी स्थापना केलेली आहे? तर 1822 रोजी याची स्थापना करण्यात आलेली आहे, हे पण तुम्हाला अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. पुढील प्रश्न पाहूया. बोरीबंदर ते पुणे या दरम्यान रेल्वे सुरू करण्यासाठी खालीलपैकी कोणाची महत्त्वाची भूमिका होती? उत्तर आहे पर्याय क्रमांक A जगन्नाथ शंकर शेट यांची. आता बघा लगेच पुढील प्रश्न पाहूया आपण. या ठिकाणी दिग्दर्शन हे पहिले मराठी मासिक कोणी सुरू केलेलं आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक D बाळशास्त्री जांभेकर. बघा हे जे मासिक आहे ते कधी सुरू करण्यात आलेलं आहे? 1840 मध्ये हे मासिक सुरू करण्यात आलेलं आहे. हे इयर सुद्धा तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे.
बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न पाहूया. रयत शिक्षण संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, कर्मवीर भाऊराव पाटील. बघा ही जी काय स्थापना आहे ती कधी केलेली आहे? 4 ऑक्टोबर 1919 रोजी केलेली आहे. बघा कुठे केलेली आहे असं विचारलं तर सातारा या ठिकाणी केलेली आहे. हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. कुठे केली हे पण महत्त्वाचं आहे आणि हे 4 ऑक्टोबर 1919 हे तारीख सुद्धा तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. लगेच पुढील प्रश्न पाहूया. गुलामगिरी हा ग्रंथ खालीलपैकी कोणी प्रकाशित केलेला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, महात्मा फुले. तुम्हाला जर वर्ष विचारलं, इयर विचारलं तर कधी, तर 1873 मध्ये त्यांनी गुलामगिरी हा जो काही ग्रंथ आहे तो प्रकाशित केलेला आहे. पुढील प्रश्न पाहूया. भारत सेवक समाज संस्थेचे संस्थापक कोण होते? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, गोपाळ कृष्ण गोखले. लगेच आपण पुढील प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोण स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते? उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण. जर तुम्हाला त्यांचं इयर विचारलं कधीपासून होते, तर बघा 1952 ते 1962 दरम्यानचा त्यांचा उपराष्ट्रपती पदाचा कार्यकाळ होता. हा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. बघा पुढील प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणी रामकृष्ण मिशनची स्थापना केलेली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केलेली आहे. लगेच आपण या ठिकाणी पुढील प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणी डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना केलेली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, विठ्ठल रामजी शिंदे. आता तुम्हाला असं विचारलं जातं की तारीख सुद्धा विचारली जाते, तर तारीख कधी स्थापना केली आहे? तर 18 ऑक्टोबर 1906 रोजी स्थापना केलेली आहे. तुम्हाला जर स्थान विचारलं किंवा कोठे स्थापन केली, तर त्याचं उत्तर आहे बघा मुंबई या ठिकाणी त्यांनी काय केली, स्थापना केलेली आहे. 1906 रोजी ही तारीख, पण तुम्हाला वर्ष लक्षात ठेवायचं आहे या ठिकाणी. लगेच पुढील प्रश्न पाहूया. शारदा सदन या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, पंडिता रमाबाई यांनी याची स्थापना केलेली आहे. आणि कधी विचारलं तर अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे या ठिकाणी पहा, 11 मार्च 1889 या दिवशी काय केलेलं आहे, या तारखेला त्यांनी या संस्थेची स्थापना केलेली आहे. आता पहा हा शेवटचा 20वा प्रश्न आहे आपल्याकडं. बघा कोणत्या विद्यापीठाकडून डी लिट ही पदवी रवींद्रनाथ टागोरांना देण्यात आलेली आहे? पर्याय क्रमांक ए आहे कोलकाता विद्यापीठ, पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, यापैकी नाही. मग विद्यार्थी मित्रांनो, या सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. कोणत्या प्रकारचे प्रॉब्लेम्स वाटत असेल तर तुम्ही जरूर सांगायचं आहे. पुढील जे लेक्चर असेल ते आपलं साधारणपणे 50+ प्रश्नांचं असेल, हे लक्षात ठेवायचं आहे. सर्वांनी या व्हिडिओची लिंक शेअर करायची आहे. त्याचप्रमाणे व्हिडिओ योग्य वाटत असेल तर लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि चॅनल सबस्क्राईब जरूर करायचं आहे.